नमस्कार, कसे आहात सगळे? पुस्तक वाचताना पुस्तक वाचलीच पाहिजे. आज मी तुम्हाला आणखी एक जन्म या पुस्तकाबद्दल सांगणार आहे. लेखक आहेत चंद्रकांत नरके. लेखक मूळचे कोल्हापूरचे आहेत आणि याचे प्रकाशक आहेत रिया पब्लिकेशन. तर 2013 मध्ये याची पहिली आवृत्ती आलेली आहे. लेखकाची संघर्षगाथा या पुस्तकामध्ये आहे. कसं शिक्षण पूर्ण केलं, नोकरी कशी लागली, ती नोकरी टिकवण्यासाठी त्यांची धडपड, आईवडिलांची काळजी याबद्दल ह्या पुस्तकामध्ये छान वर्णन केलेलं आहे. नोकरीमध्ये त्यांना कसे अनुभव येतात, त्यांना कसं डावललं जातं, कसा भेदभाव केला जातो याचं वर्णन या पुस्तकामध्ये व्यवस्थित दिलेलं आहे. यातल्या फक्त 2 ओळी मी तुम्हाला वाचून दाखवते. नोकरी लागली तेव्हा दादा म्हणाले होते, नोकरी जीवापरीच सांभाळ, त्यावर पोट असतं आपलं. आता घराला तुझाच आधार, दळिंद्र फिटू दे आमचं. आईही असंच काळजीनं बोलली होती. नमा, अरे या घराच्या 100 डुयात शिक्षण नव्हतं, नोकरी कुठली घेऊन बसलायस? चांगलं झालं लेकरा, आता पावतूर शिक्षणासाठनं खस्ता खाल्ल्यास, तशाच खस्ता नोकरीसाठनं खा. कुणी आ म्हणून जळत तापत निघालेल्या भगवान सूर्यनारायणाला साक्षी ठेव. आमक्या तमक्याचा ल्योग चांगला हाय असा सबूत कानावर पडावा आमच्या. तुझ्या बानं कुणाचं ब्र म्हणून घेतलेलं नाही असं आठवत राहील. त्या 1 रुपया दंडानं नोकरी घालवली तर? आता ह्या 1 रुपया दंडाचा आणि ह्या पुस्तकाचा काय संबंध आहे, कशी संधी लेखकाला मिळाली हे पुस्तक वाचून तुम्हाला कळेलच. पण दंड कसला होता? 1 रुपया दंड जर लागला नसता तर लेखकाचं शिक्षण पुढं चालून राहिलं नसतं. यामागील कथा काय आहे हे तुम्हाला पुस्तक वाचल्यावर नक्की कळेल. पुस्तक सर्वांनी मागवा, वाचा. एका दर्जेदार लेखकाचं ही संघर्षगाथा, आत्मकथा सगळ्यांनी वाचावी अशी मी सर्व वाचकांना विनंती करते. धन्यवाद.